आदित्य आणि चिरागसाठी सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कोणीतरी एक संघाचा सहकारी येऊन ती कॅश प्राइज घेऊन जायचंय. आदित्य आणि चिराग आपल्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदित्य चिराग हे कॅश प्राइज घेऊन जायचंय. हॅलो, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुशांत पाटील सर.
तर अविस्मितार्थ सिद्धार्थ पूजितोय सुरासुरय सर्व धरस्तमय गणाधिपतये नमः. आपण पाहतोय चालू असणारी मॅच दृष्टी मारवी विपक्ष एमडी वॉरियर्स यांच्या दरम्यान. गेम ऑन. पंचांनी इशारा केलाय, सामना चालू होतोय. गणपती बाप्पा मोरया पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूकडून राऊंड द विकेट. हा चेंडू अवांतर घोषित केलाय. पंच आमचे प्रशांत माळीसर. या ठिकाणी 1 धाव मिळेल. अतिशय जबरदस्त स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा. आपल्या या मोठीजुई गावामध्ये सर्व खेळाडूंनी सर्व ग्रामस्थांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन या अक्कादेवी मैदानावरती आयोजित केली आहे. खोलवर गतीचा चेंडू कसा पुश केलाय, पॉइंटच्या दिशेने हिट करण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय, मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. दोन 3 7 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकवर. महेंद्र. संकेत याचा पुढचा चेंडू अतिशय जबरदस्त लॉंग ऑन दिशेला कन्वर्ट केला. हा चेंडू या ठिकाणी फंबल होतो. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेला चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. पहा ज्या पद्धतीने आपण पाहतोय बदलतं स्वरूप क्रिकेटचं आपल्याला काय सांगतं की आपल्या हातातून चेंडू सुटल्यानंतर त्या 2 ते 3 सेकंदांचा फायदा फलंदाज घेत असतो. आणि जिथे 1 धाव असते तिथे 2 धावा घेतल्या जातात, जिथे 2 धावा असतात तिथे 3 धावा घेतल्या जातात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी 2 धावा एकवटल्या. हा चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू घोषित करतायत. अवांतरने धावसंख्येत भर पडेल. धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच फुलटॉस डिलिव्हरी मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू समजत नाहीये. परिपूर्ण निर्धाव चेंडू. पहा अशा प्रकारचा चांगला चेंडू बॅटच्या रडार मध्ये घेणं खूप गरजेचं होतं. मोठा फटका या चेंडूवरती येणं गरजेचं होतं, परंतु चेंडूची गती आपण पाहिली तर बॅट येण्या अगोदरच हा चेंडू पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी केल्या. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, अचूक चेंडू उचलतोय. तितकाच चांगला थ्रो, मात्र या ठिकाणी 1 धाव पूर्ण. तर या षटकाची समाप्ती झाली. पहिला षटक आपण पाहिला, अतिशय जबरदस्त, ज्यामध्ये 2 अवांतर चेंडू 1 चौकार आलाय. अकरा धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. आपण पाहिला सहा षटकांचा सामना असताना इथे घरच्या मैदानावरती अतिशय चांगली लढत पाहायला मिळते. दृष्टी मारवी विपक्ष एमडी वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आपण पाहिला एकूण 11 धावा धावफलकावरती रेखाटल्या. टी1चा हा षटक असताना इथे दुसरा षटक पुन्हा एकदा आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईकवर खेळण्यासाठी सज्ज आहे. महेंद्र आणि नॉन स्ट्रायकरवर आपण पाहतोय सूरज. गोलंदाज दुसरा षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. धीरज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आपल्या टीम साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहा ज्या पद्धतीने चेंडू पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडूची गती अतिशय सुंदर पाहायला मिळाली. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट गॅदर झाला आणि त्याने पूर्ण काम बजावताना दिसतोय. दुसरा चेंडू संत पावलाने गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेटने चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी पाहायला मिळतोय. सेम चेंडू
चेंडू मात्र समजत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी करणं आपल्यासाठी खूप लाभदायक असेल, कारण 6 चेंडू आपल्या षटकामध्ये ज्या वेळेला आपल्या वाटेला येतात त्यावेळेला आपल्याला प्रत्येक चेंडूवर निर्णायक फेकावा लागतो आणि तेच काम या मैदानावरती गोलंदाज धीरज करताना दिसतोय. सलग 2 चेंडू डॉट फेकलेत आणि परिपूर्ण या फलंदाजाला थांबवलंय आणि इथे मात्र तिसरा चेंडू पुन्हा एकदा, हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने गलीचं सिलेक्शन केलंय. पॉइंटच्या दिशेतून चेंडू जातोय सीमारेषा दिशेने 4 धावांसाठी. बदन पे चौकाराच्या जोरावर धावसंख्या धावफलकावरती 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर परिपूर्ण आपल्या बॅट मधून एक चौकार लगावलाय आणि सेट होऊन खेळताना दिसतोय. गोलंदाज आता फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करतोय, कारण फलंदाजाची बाजू लक्षात घेऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पुढचा चेंडू उंचावर खेळचा प्रयत्न, स्वतः यष्टीरक्षक जाते, चूक करणार नाहीये. आता मात्र विकेटचं पतन होतोय. इथे चांगलं यश मिळते. डीजे आर्थिक मदत आपल्या या संपूर्ण आयोजनासाठी आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री चंद्रकांतजी लक्ष्मण पंडित यांच्याकडून 500 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. खूप खूप धन्यवाद या सर्व आयोजकांच्या माध्यमातून. खरं तर ज्याच्या घराची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याची कमतरता नसते. जिथे रोज दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोती श्लोक प्रार्थना गुणगुणले जातात तिथे संस्कारांची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण दिली जाते तिथे माणसांची कमी नसते. आणि मोठी जुई गाव म्हटल्यानंतर माणुसकीचं नातं आज आपल्याला घराघरामध्ये पाहायला मिळतं. माणसाचा जन्म प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ही नेमक्याच ठिकाणी पाहायला मिळते. परंतु संपूर्ण मोठीजुई गावामध्ये आपल्याला माणुसकीचं नातं बहरताना पाहायला मिळते. त्यातीलच एक माननीय श्री चंद्रकांत लक्ष्मण पंडित, खूप खूप धन्यवाद. आपण पाहतोय एक विकेट आल्यानंतर या ठिकाणी परिपूर्ण टाळ्यांचा जल्लोष होते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज. उंचावर खेळचा प्रयत्न, खोलवर गतीचा चेंडू होता लॉंग ऑन साईडला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जातो, तोपर्यंत चेंडू जातोय ब्लॅक स्क्रीनला आदळतो 4 धावांसाठी. फळ हे नक्कीच आज न उद्या आपल्याला मिळत असतं. सर्वांनी कौतुक केलं. पुढचा चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी व्यत्यय निर्माण होतोय. आपण पाहिलं या षटकातील हा पुढचा चेंडू, 5वा चेंडू, शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकून काढेल गोलंदाज धीरज, ज्याने 1 विकेट आपल्या नावावरती कमावले, परंतु 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. फुलटॉस डिलिव्हरी, चांगला चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी येतोय. थँक्यू. इथे पहा आतापर्यंत एक षटकार गेले गेले आपल्या माध्यमातून स्वतः कर्णधार प्रवीण घासे यांना लगावलाय. 2 चेंडूंचा पुरेपूर सन्मान घेतलाय. परिपूर्ण आपली छाप या मैदानावरती, अकादेमी मैदानावरती प्रवीण घासे लगावत धावसंख्या नेऊन पोहोचवते, तो म्हणजेच 25च्या घरामध्ये. 2 षटकांचा सामना असताना या ठिकाणी अतिशय जबरदस्त 12.5च्या रन रेटनं जाताना दिसतंय. दृष्टी मारवी संघ परिपूर्ण जबाबदारीने खेळताना दिसतो. पहिल्या एंडनं या ठिकाणी आपण पाहिलं अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. तदनंतर दुसऱ्या एंडनं आता मात्र खेळताना दिसेल स्वतः फलंदाज सूरज.
डावखुरी आताचा फलंदाज. आतापर्यंत सूरजनं 2 चेंडू खेळलेत, 5 धावा आपल्या संघासाठी खर्च केल्यात. या सूरज आणि प्रवीण घासेवरती आता मात्र जबाबदारी असणार आहे आणि जबाबदारी तुम्ही ज्या वेळेला आपल्या खांद्यावरती घेता त्यावेळेला खरं तर आपल्या संघासाठी खूप लाभ निर्माण होत असतं. पहिला चेंडू खोलवर गतीचा चेंडू तितक्याच नजाकतने मारलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने शतरक्षक येतोय, 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. ज्या वेळेला शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातं, अनुभवी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर धावसंख्या घेणं खूप कठीण होऊन जातं आणि इथे 1 धाव मात्र नक्कीच मिळालं. एका धावेने धावफलक पुढे सरसावलाय 26च्या घरामध्ये. मनोज पंचांच्या डाव्या बाजूकडून ज्या प्रवीण घासेने आतापर्यंत 2 मोठे फटके षटकार आणि चौकार लगावलेत त्यासाठी हा चेंडू फेकेल. आणि इथे टार्गेट घेऊन मैदानावरती ज्या वेळेला आपण गोलंदाजी करत असता, फलंदाजी करत असता, त्यावेळेला तुम्हाला एका बाजूनं विजय सर करता येतं. इथे पहा अतिशय जबरदस्त चेंडू, कोणत्याही प्रकारचं पददालित्य या ठिकाणी वापर केला नाहीये प्रवीण घासेनं आणि म्हणून या ठिकाणी हा चेंडू बरोबर निर्धाव जातोय. पहिला चेंडू 1 धाव खर्च केली, तदनंतर निर्धाव चेंडू. परिपूर्ण अनुभवातून ही गोलंदाजी साकारत असताना अतिशय खोलवर गतीचा चेंडू तितका सुंदर उचलला प्रवीण घासेनं. दमदार षटकार पाहायला मिळतोय. आपली एक जबरदस्त जुनी चपराक पाहायला मिळतोय प्रवीण घासे याच्या माध्यमातून. लागेल आपण पाहिलं मोठा फटका या चेंडूवरती आल्यानंतर बदल करील का? इथे फटका फसू शकतो. स्वतः किपर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि किपर आतापर्यंत 2 झेल पकडल्यात. अतिशय जबरदस्त झेल म्हणावी लागेल. प्रवीण बॅक टू द पॅव्हलियन. प्रवीण घासेनं 2 षटकार 4 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं 16 धावा जमवल्यात. म्हणजे चांगलं योगदान आपल्या माध्यमातून गेलं. परंतु या चेंडूचा जर विचार केला, जसा चेंडू खेळपट्टीवर आदळला, चेंडूची गती टप्पा घेतल्यानंतर वाढली आणि बॅटच्या रडारमध्ये चेंडू येण्या अगोदरच त्या ठिकाणी मधल्या पट्ट्यात चेंडू लागला असावा आणि हा झेल उडाला असावा. तर या ठिकाणी ऑफिस कट्टाचे अध्यक्ष फलंदाजी करण्यासाठी जात आहेत. नैलेश डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय. सूरज ऑन द स्ट्राईक वर. मनोज याचा पुढचा चेंडू खेळेल. फुलटॉस डिलिव्हरी, परंतु तितका सन्मान देता आला नाहीये. लॉंग ऑफला चेंडू पहिल्या टप्प्यात उचलण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत 2 धावा होतील का? इथे मात्र चांगला प्रयत्न. पंच हेरतायत, कटाक्ष ठेवतायत आणि अजूनही कोणता इशारा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत आणि इथे जल्लोष फिका पडलाय आणि 2 धावा मात्र नक्कीच या ठिकाणी घेण्या अगोदर. तर पंचांनी जर रिव्ह्यू घेतला तरच या ठिकाणी, तर नक्कीच या ठिकाणी अतिशय जबरदस्त हा चेंडू असताना इथे मात्र नो रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा दिला जाणार नाहीये आणि इथे नॉट आउट घोषित केला पंच प्रशांत माळी सरांनी आणि या 2 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या. लक्षात घ्यायचं सर्व कर्णधारांनी खेळाडूंनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाहीये. फक्त नियमानुसार जो रिव्ह्यू दिला जाणार आहे तोच या ठिकाणी घेतला जाईल. तर इथे पहा धावसंख्या धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती. या षटकातील हा शेवटचा चेंडू मनोजचा. खोलवर गतीचा होता, अतिशय जबरदस्त पायालगतचा हा चेंडू तितक्याच नजाकतने मारलाय.
एका धावेला कन्व्हर्ट केलं, एका धावेने धावफलक पुढे सरसावलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 35 धावा. 35 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मनोज संकेत आणि मनोज यांचं 2 आपल्याला षटक पाहायला मिळालं होतं. एकाच षटकामध्ये त्याने व्यत्यय निर्माण आलं. त्या पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आपण जर पाहिल्या तर 11 आल्या होत्या. तदनंतर धीरजनं दुसरा षटक फेकला होता, धावसंख्या 14, आणि तदनंतर मनोजनं हा षटक फेकला, एकूण धावा 10 खर्च केल्या. 35 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या. तर इथे नक्कीच ड्रिंक टाइम पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेला बऱ्याच जणांचं योगदान लाभलंय. सिक्सर सुप्रीमो आपण पाहतोय बरोबर ब्लॅक स्क्रीनच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एक ऍड पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त योगदान त्यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला आपण घर बसल्या पाहू शकता 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. एक ब्रँडेड या सीझन मधील आपण चॅनल पाहतो युट्यूबवर. आपण नक्कीच सर्च केलं तर MPL चा हा धमाका आपल्याला पाहताना मिळेल. तर चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चामुंडा होलसेल किराणा विक्रेते आपल्या गावातील भरतराज देवासी यांच्याकडून आज आपल्या या MPL साठी एक उदात्त भावनेतून आलेली, एक दातृत्वातून आलेली एक सदिच्छा भेट आहे. आणि म्हणूनच MPL चे आयोजक उपाध्यक्ष आदरणीय प्रशांत पाटील यांच्या पवित्र शुभास्ते त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार असेल, माझ्या मोठेजुईच्या बाप्पाची प्रतिमा असेल, एक सौंदर्याचं प्रतीक गुलाब पुष्प हिंदू संस्कृतीचं श्रीफल देऊन त्यांना यथोचित मान सन्मान मंचावरती दिला जातोय. धन्यवाद भरतराज देवासी. थँक्यू पंडित सर. आपण जर पाहिलं तर अतिशय जबरदस्त खेळ होत असताना इथे दोघांची बाजू सर होताना दिसते. फलंदाज प्रवीण घाशे मैदानातून बाहेर गेल्यानंतर इथे कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. 6 षटकांचा सामना असताना कदाचित या फलंदाजाने हेरलं असावं की या षटकामध्ये आपल्याला शांतता घेणं गरजेचं असेल, आणि तेच काम या मनोज गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दोघांचंही काम तितकंच चोख पाहायला मिळालं, परंतु इथे कोणाला तरी थांबणं गरजेचं असेल आणि कोणाला तरी पुढे जाणं गरजेचं असेल. परंतु आपली गरज कशा प्रकारे पूर्ण करतील आपल्या मेहनतीतून ते नक्कीच कळेल. मोठा फटका पाहायला मिळतोय. थांबणार तरी किती. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सुरतचा एक ब्रँडेड सिक्सर. एक ट्रॉफी चमचमती जिच्याकडे पाहिल्यानंतर नक्कीच खूप आनंद आणि आशा द्विगुणित होतात. एक उत्साह तेज आपला लखलखताना दिसतो आणि त्यासाठी चाललेला हा अट्टहास सर्व खेळाडूंचा. या ठिकाणी आपण पाहिलं मोठा फटका आल्यानंतर धावांचा वेग 6च्या गतीने पुढे सरसावलाय. धावा एकूण धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात त्या म्हणजे तृष्टी मारवी संघाच्या 41 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी. वन्स अगेन नेक्स्ट बॉल. फुलटॉस डिलिव्हरी तितक्याच नजाकत नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला, 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेला कॉलिंग करणार त्या अगोदरच या ठिकाणी गोलंदाजानं चेंडू हातामध्ये घेतला आणि नकार दिलाय. एका धावेने 42 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. दोघांची बाजू उजवी आणि डावी असल्यामुळे या ठिकाणी पंचांचा देखील सराव पाहायला मिळतो, एक्सरसाइज पाहायला मिळते. इथे स्वतः ऑफिस कट्ट्याचे अध्यक्ष नैलेश स्ट्राईकवर येत आहेत आणि अंपायर कडून गाठ घेताना दिसत आहेत. या षटकातील अक्षय या गोलंदाजाचा तिसरा चेंडू खेळताना अक्षयने 2 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केल्या. तिसरा चेंडू प्रगती पथावर आपण पाहतोय काहीसा पावलांचा रनअप घेऊन. फुलटॉस डिलिव्हरी अतिशय जबरदस्त सहज हाताने कन्व्हर्ट केलाय. 6 धावांचा MPL चा बिग सिक्सर. फडकतो अजून भगवा, हे त्या भगव्याचं भाग्य आहे, कारण अखंड सह्याद्रीवर माझ्या छत्रपती शिवबांचं राज्य आहे. खर तर या षटकारावर आपण पाहिलं नैलेशनं ज्या प्रकारे षटकार लगावला, ताकद आणि टायमिंग या ठिकाणी त्या
वेळेस वापर झाला आणि ताकद कमी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ही स्टाईल नैलेश या फलंदाजाची पाहायला मिळाली. धावा एकूण धावफलकावरती 48 धावा रेखाटल्या गेल्यात. विकेटवर विकेट गेल्यानंतरही कोणत्याही प्रकारचं दडपण आपल्या अंगावरती घेत नाहीये. अशा प्रकारचा उत्साह आणि धाडस या मैदानावरती दोन्ही फलंदाज करतायत. अतिशय जबरदस्त पॉइंटच्या वरून चेंडू अतिशय सहजतेने मारताना दिसतोय. पुन्हा एकदा येतोय नैलेशचा ऑफिस कट्टाचा ब्रँडेड चौकार. उपाध्यक्ष प्रशांत पाटील साळंचा आहे. त्रिदेबा नैलेश दादा या फटक्यावर आपण नक्की सांगू शकतो वीरेंद्र सेवाग या खेळाडूला आपण पाहतो त्याच स्टाईलने हा फटका नैलेशने लगावला. आवडीचा फटका असावा कदाचित ऑफिस कट्ट्याच्या या अध्यक्षाचा. आणि जर या मॅच मध्ये 50 लगावली तर आजची सर्व देणगी त्यालाच. Oh my God! What a shot! What a shot! Big! Mighty powerful branded. हे अध्यक्ष नैलेश पाटील दादा आहे तो एक नंबर. पहा या मागच्या 2 फटक्यांमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. जोरदार टाळ्या होऊ द्या दृष्टी मार्वी संघासाठी. अतिशय जबरदस्त कोणत्याही प्रकारचं दडपण आपल्या अंगावरती घेत नाही नैलेश आणि सूरज. चांगलं काम पाहायला मिळतं. इथे गोलंदाज अक्षयला बदल करावा लागेल. आपली क्षमता त्या ठिकाणी सिद्ध करावी लागेल आणि ती क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्युत्तर देते या फलंदाजाला. फलंदाज मात्र या ठिकाणी पहा फक्त मान आणि कपाळ त्याचं दिसतंय. बाकी सगळं अंग ढाकलंय. मच्छर जाते बहुत भर दिवस. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा त्रिपुराची दांडी गोल. बॅक टू द पॅव्हलियन ऑफिस कट्टा अध्यक्ष. सासूबाई तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 58 रेखाटल्या गेल्यात. अजूनही 2 षटक फेकणं बाकी असेल. परंतु इथे पहा अक्षयला मोठे फटके 3 आले. मात्र जाता जाता नैलेश नावाचा एक मोठा मोहरा गारद करून गेला. चांगलं काम पाहायला मिळालं अक्षयचं. मोठे फटके घेत असताना इथे कोणत्याही प्रकारचा दबाव आपल्या अंगावरती ज्या वेळेला गोलंदाज घेत असतो त्यावेळेला जास्तीत जास्त धावा जात असतात. परंतु षटकार लगावणारा नैलेश पॅव्हलियन मध्ये बसलाय. याचं संपूर्ण श्रेय या शेवटच्या चेंडूवरती अक्षय याला जातोय. 5वं षटक आपण पाहतोय. गोलंदाज धीरज येतोय. फलंदाज आपण पाहतोय नैलेशच्या जागेवर संतोष. परंतु अजूनही सलामीला गेलेला सूरज खेळपट्टीवर स्ट्राईकवर तैनात आहे. धीरज या गोलंदाजाचा पहिला चेंडू वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला आपल्या माध्यमातून. फुलटॉस डिलिव्हरी या ठिकाणी यष्टी रक्षकाला चेंडू सापडला नाहीये. परंतु मागे स्लिपला चेंडू अडवला गेलाय. मात्र या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय. बोनस पॉइंट म्हणावा लागेल. धावसंख्या 58 असताना अशा प्रकारच्या चुका गोलंदाजाच्या माध्यमातून होणं म्हणजेच धावसंख्येचा वेग वाढवणं असं आहे. इथे 1+1 आणि फ्री हिट नक्कीच मिळेल. फ्री हिट असेल संतोषला. तर इथे आपण पाहिलं तर फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतायत ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धीरज ज्यानं पहिला दुसरा षटक फेकला होता. 14 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट देखील प्राप्त केला होता. त्या धीरजला या ठिकाणी सावरावं लागेल, थांबावं लागेल. ज्या चुका झाल्या
त्या बदलाव्या लागतील. या ठिकाणी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना त्या टप्प्यात चेंडू उचलतोय. एक धाव पूर्ण केली गेली त्याआधी थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय. एकूण धावा धावफलकावरती 61 धावा धावफलकावरती. फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळतोय. सलामीला गेलेला हा फलंदाज सूरज अजून देखील तग धरून आहे. धीरज याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. मोठी जुई प्रीमियर लीग 2021-6 क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतो या अक्कादेवी मैदानावरती. 24 लाईव्ह इव्हेंट वर आपण पाहिल्यानंतर एखादी स्टेडियम मध्ये मॅच होते असं वाटतंय. अतिशय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजूनही तग धरून मोठा फटका येतोय. सूरज नावाचा हा ब्रँडेड सिक्सर. आपण जर पाहिलं परिपूर्ण सेट होऊन खेळपट्टीवर तग धरून आहे सूरज. याला थांबवणं आता मात्र खूप कठीण जाते, अवघड जाते या गोलंदाजांना. गोलंदाज पुन्हा एकदा धीरज पंतांच्या उजव्या बाजूकडून सूरजसाठी फुलटॉस. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळतोय. दुसरा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय या षटकातील सूरजचा. खेळी करणारा सूरज दृष्टी मारवी संघाचा परिपूर्ण विश्वास आशा द्विगुणित करून ठेवल्यात. चला फारसा वेळ घ्यायचा नाही आपण, आपल्याला अजून मॅचेस खेळवायच्या आहेत. या षटकाराच्या जोरावर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 73 धावा. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 78 धावांचं टार्गेट होतं. त्याही पेक्षा सुंदर फलंदाजी दृष्टी मारवी संघाचे पाहायला मिळते. प्रश्नात पाडून ठेवले, विचारात पाडून ठेवले या गोलंदाजांना. एमडी वॉरियर्सला दाखवावं लागेल, बदल करावा लागेल गोलंदाजीला. प्रत्येक चेंडू ज्या वेळेला बदलता आपण फेकतो त्यावेळेला फलंदाजाला मारणं खूप कठीण जातं. बदलला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिला हलक्या हातानं. क्षेत्ररक्षक येतोय परंतु एकानं चूक केली, दुसऱ्यानं देखील चूक केली आणि त्याचा परिणाम पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. फलकावरती या ठिकाणी पहा, या ठिकाणी हलक्या हाताने ढकलून दिलेला चेंडू देखील या ठिकाणी सावरता आला नाही या खेळाडूंना, क्षेत्ररक्षकांना. त्याचा वर्णा चुकीवर चौकाराचा मारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय. प्रयत्न चांगला आहे परंतु इथे चांगला झेल टिपलाय आणि सूरजला पॅव्हलियन मध्ये पाठवलाय. एकूण धावा 77 धावफलकावरती रेखाटल्या असताना धीरजनं हा चेंडू खूप चांगला, या अगोदरचाही चेंडू चांगला फेकला होता. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा आल्या. तदनंतर या चेंडूवरती परिपूर्ण सूरजला पॅव्हलियन मध्ये पाठवलं. अतिशय जबरदस्त एकूण धावांचा विचार केला तर 32 धावांची खेळी केली या सूरजनं आपल्या संघासाठी. चांगली खेळी. आता मात्र स्लॉगरचा षटक असताना धीरजला चेंडू बदल करताना पाहायला मिळते प्रत्येक चेंडूवरती. हा चेंडू लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न परंतु आवाक्याच्या बाहेर दिशाहीन झालेला हा चेंडू 1 धाव भर करून जाईल. 78 धावा धावफलकावरती. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू फेकलेला. कदाचित या गोलंदाजाचा वेगळा मनसुबा असावा की या ठिकाणी फलंदाजांना बॅट घालून काहीतरी उच्चरित घडावं आणि ते या ठिकाणी खराब चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा हलक्या हातानं स्लिपला चेंडू 3 सर्कल कडे जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक येतो लेग स्लिपचा.
तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण. कोणत्याही प्रकारचा बॅकअप नाहीये आणि इथे चुकीवर चूक केली जाते. 3 धावा नक्कीच या चेंडूवरती पाहायला मिळतात आणि धावा 81 धावा धाबलकावरती. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 10, चौथ्या षटकामध्ये 23. अतिशय जबरदस्त खेळ होत असताना या 5व्या षटकामध्ये सूरजनं मोठे फटके खेळले 2, मात्र तदनंतर 23 धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात. एकूण 81 धावा धाबलकावरती रेखाटल्या गेल्यात. या दरम्यान आपण जर पाहिलं अतिथी कक्षामध्ये उभरता सितारा यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. भूमगावचा सूरज पाटील अतिशय जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्या या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं नृत्य क्षेत्रामध्ये उंच क्षितिजावर या मोठीजुई गावामध्ये मोठीजुई गावचा सुपुत्र पपन पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त खोलवर गतीचा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू जातोय, स्वतः गोलंदाज फंबल होतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेला कॉलिंग करतोय, परंतु तू मे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. आणि इथे मात्र पहा कशा पद्धतीने एक वसवा दाखवला जातोय अतुल यांच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे आपण पाहिलं उस्मान, बारक्या, विश्वजीत अनेक खेळाडूंची मॅच पाहण्यासाठी आपण आतुर असतो, त्याचप्रमाणे अतुल कामोटकरची मॅच पाहण्यासाठी आतुरता. हा चेहऱ्यावरचा हास्य पहा. न्यालपुरी.com पहा कशा पद्धतीने फसवा चेंडू फेकलाय, डोक्यावर हात मारावं लावलंय. तर नक्कीच या ठिकाणी लेग ब्रेक पाहायला मिळतोय या माध्यमातून. 2 चेंडू फेकले ऋतिकने. पहा पहिल्या 5 षटकांमध्ये अतिरेक धावसंख्या अतिरेक केला होता फटक्यांचा. त्यांच्या या गोलंदाजीला हेरलं या गोलंदाजानं आणि परिपूर्ण ऋतिकनं 2 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. कोणत्याही प्रकारची समज निर्माण होत नाहीये या फलंदाजांना. 3रा चेंडू अतिशय खोलवर गतीचा पुन्हा एकदा चेंडू फेकताना दिसतोय. लॉंग ऑर्म साईडला चेंडू जातोय, परंतु इथे चुकीला माफी नाही. चुकीवर चूक केली जाते आणि त्याचा भरणा धावसंख्या वेगाने वाढत जाते. या चौकाराच्या जोरावर एकूण धावा धाबलकावरती 87. जिथे 1 धाव होती तिथे चौकार आला. अशा प्रकारच्या चुका यावेळेला आपल्या घरच्या मैदानावरती आपण करता तर आपल्याला कठीण वातावरण निर्माण होतं. फसवण्याचा प्रयत्न आता फसणार नाहीये. मोठा फटका पाहायला मिळतोय, ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय या फलंदाजाचा 6 धावांसाठी. मला प्रेमाचं धोका. दृष्टी अँड मारवी टीमचे संघनायक प्रवीण घासेकडून एक सुवर्ण संधी. कोणतीही टीम जिंकली तरी त्या टीमसाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी इथे येतोय. धन्यवाद प्रवीण घासे. वरशॉट एकूण धावा 99. अतिशय जबरदस्त. या प्रीमियर लीग मधला हायेस्ट रेकॉर्ड करेल का हा प्रश्न चिन्ह अजून देखील. तर नक्कीच रेकॉर्ड पाहायला मिळतोय. 99 धावा धावफलकावरती आणि हा शेवटचा चेंडू. या चेंडूवरती डॉट जर फेकला तर 100 धावांचं टार्गेट स्वप्न अपूर्ण राहील. परंतु हे मान्य आहे का फलंदाज संतोषला हे देखील पाहणं गरजेचं आहे. संतोष ऋतिक. हा चेंडू अतिशय आवाक्याच्या बाहेर फेकला जातोय आणि 100 धावा पूर्ण होत आहेत. जोरदार टाळ्या मित्रांनो.
दृष्टी मारवी संघासाठी अतिशय जबरदस्त. प्रत्येक खेळाडू आपापल्या माध्यमातून 100% देण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला अशा प्रकारचं टार्गेट आपल्या समोर आनंद देऊन जातं आणि तेच काम दृष्टी मारवी संघानं केलंय. काय चुका झाल्या हे पाहणं गरजेचं नाहीये, आता आपल्याला काय करायचंय ते पाहणं गरजेचं आहे. काल आपण काय केलं ते देखील महत्वाचं नाहीये, आता आपल्याला काय करायचंय ते महत्वाचं आहे. आणि इथे महत्वाचा चेंडू पुन्हा एकदा ऋतिकचा मोठा फटका पाहायला मिळतोय. मोठा फटका मोठी गावाकडे जातोय. ब्रँड स्ट्रोक. प्रवीण घासे, न्यू मोठी जुई युवा मंच, SSD मोबाईल, PVS MS VS पाटील, RK पाटील, श्री मेडिकल कोपरोली, साई मरीन सर्व्हिस अशा अनेक सौजन्यांच्या माध्यमातून R&J फिटनेस क्लब अशा अनेक सौजन्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स सजलं जात आहे. आणि एकीकडे आपण पाहतोय 107 धावा उभारून 108 धावांचं टार्गेट सफल होत असताना मैदानावरती अतिशय शिस्तने अतिशय रिस्पेक्टने लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला रिस्पेक्ट असणं खूप गरजेचं असतं. क्रिकेटचा सर्वात आधी एक गुण आपल्या अंगामध्ये असणं खूप गरजेचं असतं आणि ते मोठी प्रीमियर लीग मध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे दुसऱ्या सत्रामध्ये वळतोय आपण. या मॅच मध्ये आपल्याच ग्रुप ग्रामपंचायत मधील भूम गावातील एक उभरता सितारा यंग टॅलेंट सूरज पाटील मॅन फ्रॉम भूम यांचा आवाज असेल. प्रीमियर लीग मोठी जुई प्रीमियर लीग. थँक्यू डीजे, थँक्यू सुशांत पाटील. मैदानावरती सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. आपला अगदीच गोड आवाज पुन्हा एकदा समालोचन धावतं सूरज पाटील यांच्या आवाजातून ऐकायला मिळेल. तत्पूर्वी आपल्या मैदानाच्या बाहेर आमच्या रेशमी ऋणानुबंधातील अनेक काही आपल्या गावातील सन्माननीय अतिथी, प्रमुख अतिथी अगदीच निसर्गाच्या त्या झाडांच्या सावलीला बसलेले आहेत, काही मंडपाच्या सावलीला बसलेले आहेत. त्यांना विनंती असेल आपला नावाचा उल्लेख झाल्यानंतर आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान होणं गरजेचं आहे. ऑफिस कट्टा यांचं असणारं प्रेम आणि त्यातूनच आपल्याला मिळालेलं निमंत्रण, त्या निमंत्रणात सन्मान देऊन आपल्या या मंचावरती आपली उपस्थिती अपेक्षित असेल. काल संदीप सर आज या क्वालिफाईड पंच म्हणून आजच्या या दिवशी आपल्याला मैदानावरती प्रशांत माली सर जे की उरण पंच कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर सन्माननीय सुदेश म्हात्रे सलग 4 दिवस मला वाटते 5 दिवस ते या शृंखलेमध्ये असणार आहेत. आज ज्यांचं स्वागत झालं या मैदानावरती ते पंच जासई मधील आपल्या हक्काचा माणूस आणि मोठी जुई म्हटलं तर ज्यांची राजधानी आहे ते संदीप पाटील यांचं आगमनास पंच म्हणून आहेत. त्या पंचांचं आणि ही संपूर्ण लीग, ही संपूर्ण प्रतियोगिता ज्याच्या माध्यमानं प्रसारित होतोय त्या 24 लाईव्ह इव्हेंट, मग राज पाटील असेल, संदेश पाटील असेल, या सर्व कॅमेरामन्स आणि त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंटच्या प्रतिनिधींचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतो ही शृंखला
ऑफिस कट्टा फ्रेंड्स ग्रुपचे आहे 24 लाईव्ह इव्हेंट सिक्सर सुप्रीमो आय विजन ऑप्टिक्स किरण पाटील किरण एंटरप्राइजेस दिव्या ट्रान्सपोर्ट SSD मोबाईल VS कंस्ट्रक्शन न्यू मुठीजू युवा मंच PZ प्रोडक्शन केअर ऑफ नेचर श्रीशा ऑडिओ श्री मेडिकल कोपरोले माही कंस्ट्रक्शन साई मरीन सर्व्हिसेस RJ अँड फिटनेस क्लब अशा अनेक सर्वांच्या माध्यमातून ही शृंखला इथं साकारली जातोय आणि तदनंतर माजी सरपंच आदरणीय अनंत चांगू पाटील जासई मधील एक शांत आणि संयमी सरपंच जासईला लाभला होता ते आदरणीय अनंत चांगू पाटील यांच्याकडून आपल्या या MPL साठी रोख रक्कम 1001 रुपयाची धनराशी येतोय. जोरदार टाळ्यांचा गजरात त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. मी बोलतोय मैदानाकडे आणि मैदानावरील धावतो विवरण असेल मायक्रोफोन वरती असतील माझे साथी कॉमेंटेटर सूरज पाटील ऍट होम. पहिलाच बॉल या ठिकाणी मागच्या दिशेने पाठवलाय बॅट्समनच्या बॅट मधून वन बाउन्स चौकार. टार्गेट ठेवलंय 107 धावांचं टार्गेट ठेवलं या ठिकाणी बॅटिंग करत असताना 107 धावांचं टार्गेट असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. नेक्स्ट बॉल यावेळेचा बॉल ऑफसाईड रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न पण तो बॅट आणि बॉलचा नीटसा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संतोष आणि बॅटिंग करण्यासाठी MD वॉरियर्स संघ 107 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहताय ऋतिक आणि धीरज हे दोन बॅट्समन क्रीडांगणावरती. नेक्स्ट बॉल असेल यावेळेचा चेंडू चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू ब्रश होऊन धरतीवरती दान झाला. अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेला 5 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेला 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवरती. 6 षटकांचा हा सामना असेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दृष्टी अँड मारवी 11 या संघानं धावा धावफलकावरती लावल्या. 106 आणि 107 धावांचं टार्गेट. एक भलं मोठा डोंगर ठेवले मित्र म्हणेन या बॅटिंग करणारे MD वॉरियर्स संघाच्या समोर. या वेळेचा चेंडू चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय त्यांच्या हातामध्ये दिला जाईल. फलंदाजाचा संपेल या ठिकाणी खेळ. त्यानंतर पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होता असं पाहिला. संवाद मात्र पंचांच्या माध्यमातून साधला जाईल आणि त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. निर्णय अपेक्षित असेल पंचांचा या ठिकाणी. कोऑपरेट करा दोन्ही टीम. जो काही निर्णय असतील अंपायर अगदी खूप अप्रतिम पंच सुद्धा आहेत आणि ते स्पर्धा कव्हर करत असताना आपण पाहताय. विशेषतः 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करूया आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल.
आणि नक्कीच निर्णयाची पारदर्शकता देणारे पंच आहेत. तर पंच बघतील, कोणीही आता क्रीडांगणावरती जाऊ नका. जो काही निर्णय असेल पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि योग्य निर्णय पंच पोहोचवतील अशी अपेक्षा आपण ठेवूया. पंच आपल्या स्क्रीन वरती पाहत असताना अगदी काय घडलं या बॉल वरती आपण आपल्या अँगल मध्ये क्रिएट केला. अगदी 24 लाईव्ह इव्हेंट ना ही स्पर्धा कव्हर करत असताना आपण पाहताय. या ठिकाणी या पंचांचा निर्णय अपेक्षित असेल. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. इथे आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी बॅट्समन बाद असतील, आउट असतील तर झैल या ठिकाणी टिपलाय. अगदी नवीन बॅट्समन आता क्रीडांगणावरती या ठिकाणी जात असताना आपण पाहाल. परंतु या षटकाचं विश्लेषण पाहिलं तर गोलंदाजांना 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य येत असताना आदरणीय नाशी रेड्डी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलंय. मंडणगड वरून त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत असताना आपण पाहताय. गौरवजी गोवारी यांना विनंती असेल आपण रुशाल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर या ठिकाणी बॅट्समन मात्र बाद असतील. आणि नवीन बॅट्समन आता पाठवायचे. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना आल्या की या ठिकाणी बॅट्समन मात्र आउट असतील. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ संपला, संघाची धावसंख्या धावफलकावरती लागत असताना 5 या धावसंख्येवरती या ठिकाणी नवीन बॅट्समन येत असताना मनोज पंडित बॅट्समन या ठिकाणी येतील. 3ऱ्या क्रमांकासाठी 107 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचंय. अशी सुरुवात नकोशी वाटत असेल या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एमडी वॉरियर्स संघाला.
कारण त्यांना चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं आहे. आपण मोठ्या संख्येचा पाठलाग करतोय आणि या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य येत आहे आदरणीय कैलासवासी धनाजी परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ निधी विद्याधर पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं आर्थिक सहकार्य MPL मोठीजुई प्रीमियर लीग या लीग साठी येत असतात त्याचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार असतील. जाऊया क्रीडांगणावरती ज्या ठिकाणी बॅट्समन आलेत मनोज पंडित स्वतः संघाचे संघनायक आहेत. आता जबाबदारीनं खेळ करणं फार महत्वाचं असेल. यावेळेचा चेंडू पंचांचा इशारा इट्स अ वाईड बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. आता संघाचा संघनायक उतरल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती त्याला मदार घेणं फार महत्वाचं असेल आणि संघाला सुस्थितीमध्ये नेणं फार महत्वाचं असेल. यावेळेचा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता फलंदाजाच्या. आपण पंचांकडे लावून अपील केल्यानंतर पंचांचं सुद्धा कौतुक करूया. अगदी तटस्थ राहिले, कोणत्याही प्रकारचा दडपण त्यांनी स्वतःवरती येऊन दिला नाही आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना शेवटचा बॉल असेल. लॉंग ऑफ आणि त्यानंतर तुम्ही लॉंग ऑन मध्ये सीमारक्षक पाहताय. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. या बॉलला 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल 100 धावांची. 5 षटकांमध्ये विशेषतः या आयोजकांचं कौतुक करणं फार महत्वाचं असेल. ज्या आयोजकांनी ही स्पर्धा आयोजित केली ऑफिस कट्टा ग्रुप, अगदी ही स्पर्धा यशस्वीरित्या नेण्यासाठी पार पाडण्यासाठी त्यांनी कित्येक महिने प्लॅनिंग देखील केले. पूर्व नियोजन पद्धतीने त्यांनी सर्व गोष्टी आखल्या आणि त्यानंतर या स्पर्धेतील ऑक्शन आपण पाहिला ना तर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये आणि उरण तालुक्यामध्ये नंबर 1 ची स्पर्धा म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. कारण गावाचं नाव सुद्धा मोठं आहे. गावाचं नाव आपण पाहिलं तर मोठी जुई आहे आणि गावाच्या नावामध्येच मोठं मन आहे आणि अगदी गावाची लोकसंख्या सुद्धा मोठी असताना आणि प्रेक्षकांच्या भेटीला मोठी स्पर्धा, अगदी क्रिकेटचं थरार नाट्य आपण पाहता या ठिकाणी. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ विशेषतः त्यांचं सुद्धा कौतुक करूया. महाराष्ट्रातील नामवंत निवेदकांपैकी एक आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर. अगदी या माणसानं नेहमीच अनेक समालोचक घडवलेत, घडवत आहेत आणि कोणत्याही समालोचकाला निस्वार्थीपणे आपल्याकडे जे जे ज्ञान आत्मसात आहे ना ते देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्यांचं सुद्धा कौतुक करणं फार गरजेचं असेल. ऑफिस कट्टा ग्रुप हा ग्रुप एकत्र आल्यानंतर एक यशस्वी स्पर्धा ऑर्गनाइज करू शकतो हे त्यांनी मात्र दाखवून दिलं. यावेळेचा चेंडू ऑन साइडला धोका होण्याची संभावना होती त्या ठिकाणी, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. जिंकण्यासाठी अजूनही 100 धावांची गरज असेल. उत्तरार्धामध्ये बॅटिंग तुम्ही ज्या वेळेस करत असता तुमच्यावरती आता मात्र दडपण आलंय. थोडं पर का होईना सायकोलॉजिक दबाव आपण ज्याला म्हणत असतो, मानसिक प्रेशर काय असतं ना ते या मॅच मध्ये आपण पाहाल MD वॉरियर्सच्या संघावरती. गोलंदाज महेंद्र, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू अगदी हलक्यात आणि या बॉलला खेळून काढलाय धोक्याची घंटा. बॅट्समन स्वतः संघाचे संघनायक मनोज होतील धावबाद.
कदाचित वादलापूर्वीची शांतता होती की काय क्रीडांगणावरती, इथे गोंगावणारं वादळ आणेल का हा बॅट्समन, हे पाहणं फार महत्वाचं आहे. आणि एमडी वॉरियर्स संघाला ते हवंसं वाटेल वादळ आलं तर, कारण ज्या वेळेस तुम्ही बॅटिंग करत असा आणि उत्तरार्धामध्ये बॅटिंग ज्यावेळेस तुम्ही विशेषतः करत असताना त्यावेळेस तुमच्या संघाला साजेल असा खेळ तुम्ही जर केलात ना, तर संघ तुमचा विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. शेवटचा चेंडू या षटकातील असेल, गोलंदाज महेंद्र यांचा. याच दरम्यान आपल्या गावातील जय हरी ट्रान्सपोर्टचे ओनर आदरणीय सन्माननीय रामचंद्र परशुराम पाटील यांच्याकडून या आयोजनासाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी येतोय. प्रथमतः त्यांचं मनापासून आभार. इथे मात्र आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. मला बायको मिळाली ही जाडी हो. षटकाच्या समाप्तीनंतर 19वा 4 षटक बाकी असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 22 धावांची, विशेष 88 धावांची गरज असेल, 22ची सरासरी असेल. इथे मात्र विचार केला तर ऑफिस कट्टा ग्रुपचा अगदी ज्या वेळेस त्यांच्या पूर्वनियोजन मीटिंग सुद्धा व्हायचे, कधी कधी आम्ही सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित असायचो. मग कोणत्या सदस्याला कोणतं काम द्यायचं, कोणता सदस्य कोणत्या आपल्या येणाऱ्या पाहुण्यांना आणेल आणि त्यानंतर कोणता सदस्य अगदी आपल्या प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सन्मान करेल, त्यापासून छोट्या छोट्या गोष्टींची प्लॅनिंग केली. आपण म्हणत असतो ना की अगदी बोटावरती मोजणारा सैन्य असताना सुद्धा, सैनिक असताना सुद्धा आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. आणि अगदी पूर्वनियोजन शांततेने आणि संयमानं पूर्वनियोजन पद्धतीनं ऑफिस कट्टा ग्रुपने ही मेहनत घेतली आणि इथे मात्र ही स्पर्धा यशस्वी होत असताना आपण पाहताय. इथे हा बॉल उंच उडवलाय, तितकाच दूर षटकार. लागतील. पहिल्या बॉल वरती गोलंदाजाचं स्वागत केला बॅट्समननं. ऋतिक साठी हा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, टिपतील झेल, फलंदाज होतील झेल बाद. ऑफिस कट्ट्याचे आयोजन अलग, लाखात एक ऑफिस कट्ट्याचे आयोजन अलग. आता आवाज घुमणारी एकच मोठी जुई प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारी एकच मोठी जुई प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग. अगदी या स्पर्धेचं टायटल सॉन्ग डीजे मास्टरनं वाजवलं आणि त्यानंतर अगदी रायगड प्रीमियर लीगची सुद्धा आठवण झाली. आणि कॉपी आणि पेस्ट आपण म्हणत असतो ना, एखाद्या मोबाईल मधून एखादी गोष्ट घ्यायची असेल तर कॉपी पेस्ट आपण जशी करत असतो ना, अगदी रायगड प्रीमियर लीगची कॉपी पेस्टच केली या मोठी जीवासियांनी. मग प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या चेहऱ्यावरती, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती जेव्हा मोठी जुई प्रीमियर लीगचं ऑप्शन झालं ना, तेव्हा मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग आणि मोठी जुई प्रीमियर लीग या एका स्पर्धेची चर्चा होत होती. आणि ती स्पर्धा इथे मात्र यशस्वी होत चालू असताना 2 दिवसामध्ये ही स्पर्धा यशस्वी झाली आणि 3ऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा सुरळीत चालू असताना इथे या स्पर्धेचे आधारस्तंभ, ज्या माणसानं अनेक समालोचकांना आधार दिलाय, ज्या माणसानं अनेक निवेदकांना आधार दिलाय, तो माणूस तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका अर्थातच नितीशजी पंडित सर. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना या ठिकाणी या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. कुमार गौरव विजय किनी,
भावी सरपंच मात्रोली अलिबाग यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. या ठिकाणी एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धावफलकावरती लागत असताना 107 धावांचा टार्गेट या ठिकाणी एमडी वॉरियर्स संघ चेस करतोय. या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला. संतोष गोलंदाजी करत असताना स्ट्रायकरला बॅट्समन असतील या ठिकाणी अक्षय गावंड. त्यानंतरचा बॉल ते फेस करतील. अक्षय यांचा हा फटका होता या ठिकाणी. वन बाउंस क्षेत्ररक्षक फील्ड करते. तत्पूर्वी एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती लागत असताना शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज संतोषचं कौतुक करूया. स्वतः एक अस्त्र आहे मित्र म्हणेन दृष्टी आणि मारवी 11 संघाचा. अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी असावी. पहिल्या बॉलवरती त्याच्यावरती जरूर प्रहार झाला होता, परंतु त्याने अचूक टप्प्यावरती त्यानंतरचे बॉल रिलीज केले त्या ठिकाणी. यावेळीचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती. येणारे 3 षटक जिंकण्यासाठी गरज असेल 80 धावांची. आणि अगदी मोठीजी प्रीमियर लीग या स्पर्धेचं ऑक्शन झालं. मोठीजी प्रीमियर लीग आज येत असताना ज्या माणसाची आठवण झाली ना, अगदी कित्येक स्पर्धा त्या माणसानं कव्हर केल्या असत्या आणि कित्येक मैदानावरती हा आवाज घुमला असता, परंतु तो आवाज काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी बंद पडला. अगदी मोठी जुई म्हटल्यानंतर त्यांचा बाल्य किल्लाच. आणि असे आमचे परम मित्र स्वर्गीय गणेश गावंड मायकल यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. कारण मोठी जुईची रजनी क्रिकेटची स्पर्धा असू द्या, मोठी जुईची दिवसभरातील स्पर्धा असू दे, आणि त्या स्पर्धेसाठी जर गणेश गावंड मायकल यांचा आवाज नसेल ना, तर ती स्पर्धा मात्र अपूर्ण वाटायची. आज मात्र आपल्यामध्ये नाहीयेत, परंतु प्रत्येकाच्या मनाला खंतय की हा आपला माणूस, हा आपला अगदी साथीदार प्रत्येकाला सोडून गेल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला, प्रत्येकाच्या हृदयाला ठोक लागले. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. आणि विशेषतः आयोजकांचं सुद्धा कौतुक करेन की त्यांनी सुद्धा त्यांचं एका या ठिकाणी बॅनर लावलाय. आम्हाला सुद्धा आल्यानंतर इथे चांगलं वाटलं त्यांचा बॅनर पाहिल्यानंतर, कारण हिंदीचा हा एक गोड आवाज होता. त्या आवाजानं संपूर्ण उरणवासियांना मंत्रमुग्ध केलं होतं. आणि रजनी क्रिकेटच्या स्पर्धेतील अगदी मोठी जुईच्या अगदी आणि मोठीजीच्या रजनी क्रिकेट मधील अगदी संपूर्ण मोठीजीच्या क्रिकेट रसिकांचा आणि क्रिकेट चाहत्यांचा कुकडुकू हा एक व्हॉट्सअप स्टेटस बनलेला ना, तो स्टेटसच राहिला कायमचा आता मात्र. आणि अगदी म्हणत आलोय कित्येक महिने आणि कित्येक वर्ष म्हणत आलोय की मोठी जुई म्हटल्यानंतर दिल या जिद्दी आहे, हे काही करू शकतात मोठी जुईवासी. मग एकत्र आल्यानंतर आपण म्हणत असतो ना पंडित सर की जर 2 भाऊ एकत्र असतील ना, तर तुमच्या वाट्याला तुमचा गाव जात नाही. जर तुमचा गाव एकत्र असेल ना, तुमच्या वाट्याला तुमचा विभाग जात नाही. आणि तुमचा विभाग एकत्र असेल ना, तर तुमच्या वाट्याला तुमचा तालुका जात नाही. इथे मोठी जुईवासी एकत्र आलेत. ते एकत्र आल्यानंतर क्रिकेटच्या पटलावरती आम्ही यशस्वी स्पर्धा ऑर्गनाईज करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय, विशेषतः ऑफिस कट्टा ग्रुपनं. आणि जाऊया क्रीडांगणावरती. गोलंदाजी करण्यासाठी नैलेश पाटील आलेत. यावेळेचा चेंडू चांगला फटका या ठिकाणी डीपेक्सला कव्हर पॉइंट रिझन मध्ये जात असताना क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत. अगदी बॅलन्स ठेवलं क्षेत्ररक्षकानं आणि चेंडूला मात्र आतमध्ये ठेवलं. या ठिकाणी रस मिळतील 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल 78 धावांची. आमच्या समवेत गुणसंख्या लेखक करण कोहली, नावामध्ये तर रन आहे, मैदानामध्ये खेळत असताना ते रनिंग जोरात करत असतील, पण धावांची बरसात करणं फार महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. इथे हा बॉल खूप उंच उडालाय, क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत. आणि इथे मात्र सोडलेला हा झेल कितपत महागडा ठरेल या संघासाठी ते पाहण्यायोग्य असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. मग एक गुणसंख्या लेखक कसा असावा, अगदी समालोचकाला कव्हर करणारा. मग किती बॉल वरती किती रन्स हव्यात, कित्येक
चेंडू मैदानामध्ये पडलेत आणि किती रन्स झाल्यात हे सांगणारा मग करण विशेषतः आम्हाला खूप सपोर्ट केलाय आजच्या या दिवसभरासाठी त्यांचं सुद्धा विशेषतः कौतुक. आणि जाऊया क्रीडांगणावरती. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल 77 धावांची. चेंडू असतील 16 चेंडू आणि 77 धावांची गरज. या वेळेचा चेंडू जसा आला ना तसा मात्र गेला सीमा पार. षटकार. अध्यक्ष नैलेश पाटील दादा आहे तो एक नंबर. उपाध्यक्ष प्रशांत पाटील साऱ्यांचा आहे आधार. अगदी हे संगीत ऐकलं ना ते संगीत ज्यांनी गायलं त्यांचं सुद्धा कौतुक करूया. परेश पंडित गोड गल्याचे गोड गायक ऑफिस कट्ट्याचे त्यांचं सुद्धा सरसे स्वागत करूया. या वेळेचा चेंडू ऑपरेटरचा हा फटका या ठिकाणी जमिनीला घरंगत फटका होता. या ठिकाणी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवरती. गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे नैलेश पाटील. अगदी अध्यक्ष आहेत ऑफिस कट्टा ग्रुपचे या स्पर्धेचे सुद्धा. स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. खेळण्याची सुद्धा खूप मजा येते ना आणि आनंद घेत असताना. यावेळेचा चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्यापासून चेंडू दूर राहिला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. 38 धावा धावफलकावरती लागत असताना शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अगदी दृष्टी आणि मारवी 11 संघानं परतीचा प्रवास करून दिला नाही एमडी वॉरियर्स संघाला. कारण जसा सामना चालू झाला ना पूर्वार्ध तेव्हापासून अधिराज्य आतापर्यंत गाजवलंय या संघानं. यावेळीचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होत असताना या निर्धावच्या मदतीनं धावफलक स्थिरावलं या ठिकाणी 38 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू असतील. जिंकण्यासाठी गरज असेल 69 धावांची. आणि ही स्पर्धा जी लाईव्ह कव्हरेज करते ना त्या विशेषतः टीमचं सुद्धा कौतुक करूया. कारण अगदी चिरनेरच्या क्रीडांगणावरती आदिवासी रायगड प्रीमियर लीग सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंटने कव्हर केली होती. मग रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा त्यांनी कव्हर केली होती. आणि आमचे सहकारी अगदी परम मित्र आता झालेत राज पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आणि त्यांच्या टीमचं विशेषतः कौतुक करूया. आणि सांगेन जरूर प्रेक्षकांना की 24 लाईव्ह इव्हेंट बद्दल. 24 लाईव्ह इव्हेंटचे जे मालक आहेत ना संदेश पाटील अगदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये भिंगार विभागामध्ये तुम्हाला बोर्ले हे गाव तुम्हाला पाहायला मिळेल. एक छोटस नाव होतं बोर्ले गावाचं. आज मात्र संदेश पाटील हा एक ब्रँड झाला आणि बोर्ले गावाचा मोठं नाव त्यानं केलं. आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्राफ तुम्ही त्या लाईव्ह इव्हेंटच्या स्क्रीन वरती पाहू शकता. त्यानंतर चांगलं सिस्टीम देण्याचं कार्य नेहमीच ते करत आलेत. गोलंदाजी करण्यासाठी जितेंद्र भगत यांचा बॉल होता. खूप उंच उडालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. इथे मात्र बॅट्समन होतील झेलबाद. एकविरेचं हे संगीत आणि या गाण्याची शूटिंग सुद्धा याच क्रीडांगणाच्या लगतच झाली होती. आणि विशेषतः या गाण्याचे डान्सर होते ना पपनजी पाटील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा जुईवासिया. कारण त्यांनी तुमचं नाव मात्र खूप साता समुद्रापार नेण्यासाठी मेहनत घेतली. यावेळेस चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पपन पाटील यांच्याबद्दल जरूर सांगेन की हे एक छोटे डान्सर होते. मग छोट्या माणसाला मोठं होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला स्वतःची झोप मोडावी लागते. आणि त्यानंतर यशस्वी गाता ते सातत्य ते यशाचं ठेवण्यासाठी फार चिकाटीनं फार जिद्दीनं तुम्हाला मेहनत घेणं फार महत्वाचे असते. ते पपनजी पाटीलांनी ते केलं आणि अगदी स्वतःच्या नावाचा उरण शहरामध्ये एक उत्तम दर्जाचं त्यांनी नाव कोरलंय. जाऊया मागच्या दिशेनं ज्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होईल. समीकरण असेल आता मात्र 9 चेंडू आणि
69 धावांची गरज असेल. या मॅच मध्ये एकतर्फी सामना कदाचित झालाय असंच वाटायला लागलंय. यावेळेचा चेंडू ऑन साइडला हा फटका या ठिकाणी जमिनीला घरंगलत येत असताना 2 शतरक्षकांच्या मधून सीमा पार चौकार. दुपारच्या सत्रामध्ये ज्यांची ज्यांची चॅटिंग चालू आहे ना त्यांच्यासाठी हे प्रेममय संगीत वाजवलं जातं डीजेच्या माध्यमातून. अगदी ज्यांची ज्यांची चॅटिंग चालू आहे त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे लगेच आलं. या प्रेमासारखी सुंदर भावना या जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. राधा आणि कृष्णानं जगाला प्रेम करायला शिकवलं, परंतु ते प्रेम करत असताना मित्रांनो त्या प्रेमासारख्या चांगल्या गोष्टीला व्यसनासारख्या चांगल्या वाईट वृत्तीनं कलंकित मात्र करू नका. यावेळेचा चेंडू खूप उंच उडालाय. बॅट्समन होतील झेलबाद. बेचाळीस धावसंख्येवरती अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल म्हणजे 7 चेंडू 65 धावांची गरज. यावेळेचा चेंडू नॉन स्ट्राइक एंडच्या बॅट्समनच्या पायाला चेंडू आदळल्यानंतर इथे मात्र 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 43 धावसंख्येवरती. येणारे 6 चेंडू असतील आणि 64 धावांची गरज असेल. या सामन्याचे आणि या स्पर्धेचे ऑफिशियली अंपायर आजच्या दिवसाचे आपण पाहिलं तर संदीपजी पाटील सर माऊली यांच्याबद्दल विशेषतः सांगेन. अगदी रायगड प्रीमियर लीग, पोर्टेबल बिग बॅश त्यांनी कव्हर केली. 10 दिवसाचा तो पॅकेज आज मोठी जी प्रीमियर लीग कव्हर करण्यासाठी आले आहेत आणि ओरंज शहरातील कित्येक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या. आता मात्र सगळ्यांचं लक्ष त्या पॅकेज कडे असते, परंतु त्यांनी घेतलेली मेहनत त्या मेहनतीकडे थोडं फार लक्ष देणं फार महत्वाचं आहे. कारण कलाकाराचं जीवन कसं असतं संदीपजी पाटील सर की थर्माकोल सारखं एकदा वापरून झाला ना का त्याला फेकून द्यायचा. मग कलाकारांना सुद्धा आपल्या कलेची जाण ठेवायची असते. कधी कधी कला देत असताना खूप त्याआधी विचार करायचा असतो. हेच एका कलाकारांना सांगेन. जाऊया क्रीडांगणावरती. सांगणे इतकं मी मोठा सुद्धा नाहीये. विशेषतः मला सुद्धा आमचे गोरेवर्य नितेशजी पंडित सर सांगत असं नेहमीच. यावेळेचा चेंडू वाईटच्या दिशेने येत असताना आणि जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत ना त्यांची माफी मागेन. कारण मॅच पेक्षा विशेषतः बाहेरच जास्त चालू आहे मॅच म्हणजे कॉमेंट्री मध्ये. कारण मॅच तसा चालू आहे एकतर्फी सामना प्रत्येकाला नकोसं वाटत असं. मग करण एकतर्फी प्रेम सुद्धा नकोसं वाटत असं प्रत्येकाला. यावेळेचा चेंडू खूप उंच उडालाय. बॅट्समन आहेत या ठिकाणी होते आणि त्यांच्या इथे मात्र खेळ संपेल. नाम आहे काफी. नाव आहे या फलंदाजाचं अतुल कामोटकर. जसा अतुल कामोटकरची एंट्री झाली ना तशा मात्र टाळ्या शिट्ट्या वाजायला लागल्यात. जर अतुल कामोडकरने हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावला आणि षटकार जर मारला ना तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज. मग पंचांचं सुद्धा कदाचित प्रेम दिसते की काय या फलंदाजावरती. त्यांनी स्ट्राईक यायला त्याला पाठवलं. अंकेश कामोडकर ज्यांचा संघ सुपर 4 मध्ये एमपीएल मोठी जी प्रीमियर लीग मध्ये गेलाय. ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर पहिला स्ट्रोक लगावला होता परंतु तो जमिनीला घरंगलत. इथे मात्र 1 रन मिळेल. आता प्रेक्षकांमध्ये करण चर्चेला उदाहरण आले की षटकार जरी लगावला नाही परंतु हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावलं कमीत कमी किमान 500 तरी देणं फार महत्वाचं आहे. मग अंकेश कामोडकर असतील तर 500 घेऊन येतील या ठिकाणी. प्रेक्षक असे सांगतायत, आम्ही नाही सांगत. जाऊया बाच्या दिशेनं. पुढचा बॉल असेल
यावेळेसचा बॉल इथे मात्र जय आणि पराजयामधील अंतर कमी करणारा हा षटकार. संघाची धावसंख्या या ठिकाणी या धावपलकावरती लागत असताना 51. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल 2 चेंडू 56 धावा. यावेळेस चेंडू लोवर फुटॉस पद्धतीचा होता. वन ऑन साइडला वन बाउन्स चौकार. सोडले जातील. या वेळेचा चेंडू ताकदवार फटका ठोकलाय. इथे मात्र षटकार.